तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत कृत्रिम पनीरवर आता बंदी घालण्यात आली आहे. नक्की काय घडलं? तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांऐवजी वनस्पती तेल आणि इतर रसायनांचा वापर करून तयार केलेल्या या कृत्रिम म्हणजेच ॲनालॉग पनीरमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत होता. यापूर्वी विधानसभेच्या अधिवेशनात आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लावून धरला होता. राज्यभरातील हॉटेल, ढाबे आणि मिठाईच्या दुकानांमध्ये सर्रास विकल्या जाणाऱ्या बनावट पनीरमुळे होणारे आजार आणि भेसळ रोखण्यासाठी ही दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. FDAच्या या निर्णयामुळे आता शुद्ध आणि नैसर्गिक पनीरऐवजी कृत्रिम घटकांपासून तयार केलेले ॲनालॉग पनीर विकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा